नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण BA द्वितीय वर्ष BA सेकंड इयर भूगोल विषयाचा असणारा आपला पेपर हवामानशास्त्र या हवामानशास्त्राचा अभ्यास आपण या पेपरचा अभ्यास आजच्या तासामध्ये या ठिकाणी करणार आहोत. मित्र हो, आपण मागील काही तासापासून या ठिकाणी हवामानशास्त्रामध्ये जो काही घटक आहे वातावरण, या वातावरणाचा विचार आपण हवामानशास्त्रामध्ये या ठिकाणी करतो. मित्र हो, वातावरणाचा विचार करत असताना आपल्या असं लक्षात येतं की मुळामध्ये हवामानशास्त्र किंवा हवामान यांची निर्मितीच मुळामध्ये वातावरणातून झालेली आहे. वातावरण हा मूळ आहे हवामानाच्या निर्मितीचा आणि हवामानाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे हवामानशास्त्र. मग अशा या हवामानशास्त्रातील वातावरणाची असणारी भूमिका अभ्यासण्याचं काम या ठिकाणी आपण करतोय. तर मित्र, मग हे वातावरण कसं आहे? वातावरण म्हणजे काय? तर वातावरण म्हणजे पृथ्वी सभोवती असणारं हवेचं आवरण, पृथ्वी सभोवती असणारं विविध वायूंचं आवरण म्हणजे वातावरण होय. अशा पद्धतीनं साधी सोपी अशी व्याख्या आपण या हवामानशास्त्र वातावरणाची या ठिकाणी केली आहे. आणि मग या वातावरणाचा अभ्यास करत असताना आपण बघितलं की वातावरणामध्ये कोणकोणते घटक आहेत. कारण वातावरण कसं आहे आणि वातावरणामध्ये काय आहे, वातावरण काय आहे आणि वातावरण कसं आहे हे ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस आपण लक्षात येतं की वातावरणामध्ये काय काय आहे. तर वातावरणामध्ये विविध प्रकारचे वायू आहेत. कोणते घटक आहेत हे ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस वातावरणामध्ये विविध प्रकारचे वायू आहे. वातावरणामध्ये आपल्याला बाष्प आढळतं, जलबाष्प. त्याच पद्धतीनं वातावरणामध्ये धूलिकण देखील आपल्याला आढळून येतं. आणि मग ज्यावेळेस आपण वातावरणाचं संघटन पाहत होतो त्यावेळेस वातावरणातील हे तीनच घटक प्रामुख्यानं या ठिकाणी आपल्याला अभ्यासायला मिळाले की वातावरणामध्ये विविध प्रकारचे वायू आहे, त्यानंतर वातावरणामध्ये जलबाष्प आहे आणि वातावरणामध्ये धूलिकण आहे. आणि या सर्वांनी मिळून या ठिकाणचं असणारं पृथ्वी सभोवती असणारं हे जे काही आवरण तयार झालेलं आहे त्याला आपण वातावरण असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि मग अशा पद्धतीनं या वातावरणाचा अभ्यास मित्र हो या ठिकाणी आपण करत आहोत. मग या वातावरणाची संरचना कशी आहे, वातावरणाची संरचना कशी आहे असं ज्यावेळेस आपण विचार करतो म्हणजे एकंदर रचना कशी आहे. अगदी आपण पाहतो की पृथ्वी सभोवती असणारं हे जे काही वातावरण आहे हे पृथ्वी सभोवती एक विशिष्ट किलोमीटर पर्यंत यांची जाडी या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि मग आपण काय केलं की पृथ्वी सभोवती असणाऱ्या या वातावरणाचा उभा छेद या ठिकाणी घेतला आणि उभा छेद या ठिकाणी घेऊन वातावरणाचा उभा छेद या ठिकाणी घेतला आणि मग या ठिकाणी आपण बघितलं की भूपृष्ठापासून अगदी उंचीपर्यंत भूपृष्ठापासून हे जे काही भूपृष्ठाला लागून असणारे हे जे काही वातावरण आहे या ठिकाणी भूपृष्ठ आहे असं आपण म्हणूया. आणि या भूपृष्ठापासून उंचीपर्यंत असणारा सगळा वातावरणाचा भाग या ठिकाणी आपण उभ्या छेदाच्या अनुषंगानं या ठिकाणी घेतला. आणि मग त्या ठिकाणी आपण वातावरण भूपृष्ठापासून जसजसं आपण उंचीपर्यंत जाऊया वातावरणामध्ये तर कसे थर पडलेले आहेत, किती थर आहेत हे बघण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी मागील काही तासापासून या ठिकाणी करतो. आणि मग आपल्या लक्षात आलं की साधारणतः वातावरणाचे 4 थर त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात, 4 विभाग.
वातावरणाचे, पृथ्वीवरील असणाऱ्या वातावरणाचे या ठिकाणी दिसतात. त्यामध्ये नंबर 1 आहे तपांबर. वातावरणाची संरचना या ठिकाणी आपण बघतोय. वातावरणाची संरचनेमध्ये पहिला विभाग जो होता तो आहे तपांबर, ट्रोपोस्फियर. या तपांबराचा विचार की पहिला जो काही थर आहे अगदी भूपृष्ठाला लागून वातावरणाचा जो काही थर आहे साधारणतः 11 किलोमीटर उंचीपर्यंत असणारा वातावरणाचा थर म्हणजे तपांबर आहे. आणि मग या तपांबराचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर या तपांबरामध्ये आपण बघितलं की काय काय या तपांबराची वैशिष्ट्य आहे. तर तपांबराचे पहिलं वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की वातावरणातील जे काही वायू आहेत, जे काही धूलिकण आहेत किंवा जे काही जलबाष्प आहे या सर्वांचं प्रमाण या तपांबरामध्ये सगळ्यात जास्त आहे. जवळपास असं म्हटलं जातं की एकूण वातावरणापैकी 60% वातावरणातील घटक याच तपांबरामध्ये आपल्याला दिसून येतात. त्यानंतर जसजसं आपण या भूपृष्ठापासून या ठिकाणी उंचावर जाऊया या तपांबरामध्ये तसतसं उंचीनुसार तापमान कमी झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे तापमानाचा ऱ्हास दर, तापमानाचा लोप दर देखील या वातावरणाच्या थरामध्ये आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आपण बघितलं की 3 प्रकारच्या प्रक्रिया प्रामुख्याने या वातावरणाच्या थरामध्ये होतात. ते म्हणजे उत्सर्जन, वहन आणि अभिसरण. या 3ही प्रकारच्या प्रक्रिया याच वातावरणाच्या अनुषंगाने होतात. म्हणून याला अभिसरण विभाग असं देखील म्हटलेलं आहे. याला अभिसरण विभाग किंवा अभिसरण थर देखील या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याच पद्धतीनं या तपांबराच्या संदर्भामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसतं की हवामानातील असणारे सर्व प्रकारचे आविष्कार, मग ते पाऊस असेल, विजा असतील, वादळ असतील, हे सर्व प्रकारचे आविष्कार हे प्रामुख्यानं या तपांबराच्या थरामध्येच आपल्याला दिसून येतात. आणि मग आपण बघितलं की हा जो काही थर आहे या थराच्या अगदी वरच्या बाजूला, साधारणतः थराच्या वरच्या बाजूमध्ये किंवा वरला तपांबराचा जो काही वरचा थर आहे साधारणतः 6 किलोमीटरच्या नंतरचा, 6 किलोमीटर उंची नंतरच्या भागामध्ये प्रामुख्यानं आपल्याला एक अतिशय वेगवान प्रकारचा वाऱ्याचा प्रवाह या ठिकाणी दिसतो. त्याला आपण जेट प्रवाह असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर तपांबरा थराच्या अगदी शेवटी, अगदी ज्या ठिकाणी तपांबराची सीमा आहे त्या सीमेच्या भागावर साधारणतः 3.2 किलोमीटरचा असा एक पट्टा निर्माण झालेला आहे की ज्याला तपस्तब्दी असं म्हटलेलं आहे. साधारणतः हे 11 किलोमीटर पर्यंत आणि त्यानंतर 3.2 किलोमीटरचा हा जो काही पट्टा आहे याला त्यांनी तपस्तब्दी असं म्हटलंय. आणि या तपस्तब्दीला जर विचार आपण केला तर जिथं तापमान स्तब्ध आहे, जिथं तापमान स्तब्ध झालेलं आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की तपांबराच्या शेवटी तापमान 56 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत कमी झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि याही थराचं तापमान हे 56 डिग्री सेंटीग्रेड असलेलं आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीनं मित्रहो कालच्या तासामध्ये आपण तपांबराचा विचार केलेला आहे. त्यानंतर मित्रहो आज जे काही आपल्याला बघायचं आहे ते आहे स्थित्यांबर, दुसरा भाग. स्थित्यांबराचा जर आपण विचार केला तर प्रामुख्यानं यालाच स्ट्रेटोस्फिअर असं म्हटलं जातं. स्ट्रेटोस्फिअर
स्ट्रेटोस्फियर नावाचा जो काही दुसरा पट्टा आहे, साधारणतः याची उंची 80 किलोमीटर पर्यंत आहे. 80 किलोमीटर पर्यंत. भूपृष्ठापासून 80 किलोमीटर उंचीपर्यंत असणारा भाग म्हणजे स्थित्यंतराचा भाग आहे. आणि या भागाचा जर आपण विचार केला मित्र, तर आपल्याला माहित आहे की या ठिकाणी तपस्तब्दी जी काही आहे, या तपस्तब्दीच्या ठिकाणी तापमान आहे 56 डिग्री सेंटीग्रेड. तेच 56 डिग्री सेंटीग्रेड तापमान याही थरातल्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये आपल्याला दिसून येते. तपस्तब्दी जे काही 56 डिग्री सेंटीग्रेड तापमान आहे ते सितंबरामध्ये सुद्धा कायम सुरुवातीच्या कालखंडामध्ये, सुरुवातीच्या भागामध्ये हे प्रामुख्याने या ठिकाणी जे काही सुरुवातीचा भाग आहे, साधारणतः आपण पाहतो की तपस्तब्दी संपल्यानंतर सितंबराचा भाग सुरू होतो आणि या सितंबराच्या भागामध्येच साधारणतः हा सितंबराचा भाग तपस्तब्दीच्या भागानंतर सुरू झालेला आपल्याला दिसून येतो. तर साधारणतः 80 किलोमीटर पर्यंत असणारा हा भाग, ज्याला आपण स्थित्यंबर थर असं म्हणतो, या स्तराचा जर आपण विचार केला तर अगदी 35 किलोमीटर पर्यंत जे काही तापमान आहे हे तापमान त्या ठिकाणी सारखं असलेलं आपल्याला दिसतं. 56 डिग्री सेंटीग्रेड त्या ठिकाणी असलेलं आपल्याला दिसतं. मात्र 35 किलोमीटर नंतर हे तापमान वाढायला सुरुवात झालेली असते. ते तापमान हळूहळू वाढायला सुरुवात होते आणि मग या स्तरामध्ये साधारणतः आपण बघितलं तर जसं आपण उंचावर जाऊया तसतसं या ठिकाणी आपल्याला तापमान वाढलेलं दिसून येतं. या थरामध्ये खास करून जर बघितलं आपण तर 35 किलोमीटर पर्यंत सर्वसाधारणपणे तापमान स्थिर असतं. 56 डिग्री सेंटीग्रेडच तापमान या ठिकाणी आपल्याला दिसतं. परंतु जसं आपण या थरामध्ये 35 किलोमीटर पासून मग 80 किलोमीटर पर्यंत जाऊ लागतो तसतसं तापमानामध्ये वाढ व्हायला सुरुवात या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येते. साधारणतः या ठिकाणी जर आपण बघितलं तर 48 किलोमीटरला साधारणतः 56 हे तापमान वाढून 45 पर्यंत आलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे या ठिकाणी तापमानामध्ये वाढ होताना आपल्याला दिसते. आणि त्यानंतर 80 किलोमीटरवर साधारणतः जर आपण विचार केला तर 80 किलोमीटरवर 38 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत तापमान त्या ठिकाणी वाढलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच या ठिकाणी जर आपण बघितलं तर मित्रहो, हा अशा पद्धतीचा भाग आहे की सितंबराचा की सुरुवातीच्या कालखंडामध्ये, सुरुवातीच्या भागामध्ये या ठिकाणी तापमानामध्ये फारशी वाढ होत नाही. साधारणतः 35 किलोमीटर पर्यंत फारशी त्या ठिकाणी किंवा तापमान हे या भागाचं स्थिर राहतं. 56 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत तापमान राहतं. मात्र जसं 35 किलोमीटर पासून आपण वर जाऊ लागतो वातावरणामध्ये तसतसं उंचीनुसार तापमानामध्ये फरक पडलेला आपल्याला दिसतो. साधारणतः 48 किलोमीटर उंचीवर गेल्यावर या वातावरणामध्ये आपल्याला तापमान 56 ऐवजी आता 45 झालेलं आपल्याला दिसतं. आणि ज्यावेळेस आपण अगदी याच्या बाह्य सीमेपाशी जातो सितंबराच्या की 80 किलोमीटर उंचीवर वातावरणामध्ये जातो त्यावेळेस हे तापमान आपल्याला 38 अंशापर्यंत गेलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं दिसतं
की सितंबरामध्ये तापमानामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसते. आपण बघितलं की तापमानामध्ये जसं आपण वातावरणामध्ये उंचीनुसार वर जाऊया तसं तापमान कमी होताना आपल्याला दिसतं. या ठिकाणी मात्र उलटी परिस्थिती आहे. सितंबरामध्ये काय आहे? उलटी परिस्थिती आहे. जसं आपण सितंबरामध्ये उंचावर जाऊया तसं तापमानामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसते. आणि ही वाढ मात्र या ठिकाणी एक तापमानाचा युद्धक्रम तयार करते. म्हणून प्रामुख्याने या ठिकाणी तापमान वाढत कमी होण्याच्या ऐवजी वाढत जातं. म्हणून तापमानाचा एक युद्धक्रम तयार या ठिकाणी होतो. म्हणून याला ताप युद्धक्रम स्तर असं देखील या ठिकाणी म्हटलं जातं. की या ठिकाणी काय होतंय की जसं पद्धतीने तापमानामध्ये तापमानात कमी होऊन जातं, या उलटची परिस्थिती कुठे आढळते? सितंबरामध्ये आढळते. सितंबरामध्ये तापमान कमी होण्याच्या ऐवजी सितंबरामध्ये जसं आपण उंचीवर जाऊया तसं तापमान वाढलेलं आपल्याला दिसतं. म्हणून या ठिकाणी आपल्याला तापमानाचा युद्धक्रम स्तर दिसून येतो. म्हणून याला प्रामुख्याने युद्धक्रम स्तर थर असं या ठिकाणी म्हटलं जातं. आणि अशा पद्धतीनं मित्रहो हे सितंबराचा असणारा वातावरणातील भाग आपल्याला दिसून येतो. या भागाचं परत काही वैशिष्ट्य जर बघण्याचा प्रयत्न केला तर मित्रहो या भागामध्ये तापमानात असणारा जो काही वायुदाब आहे, वायुभार आहे, हा वायुभार विरळ झालेला आपल्याला दिसतो. अतिशय विरळ झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. या भागामध्येच जर आपण बघितलं तर प्रामुख्यानं या सितंबरामध्ये जे काही हवामानाची वैशिष्ट्ये आहेत, हवामानाचे जे काही चमत्कार आहेत, हे चमत्कार मात्र या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाहीत. कोणत्याही प्रकारचा प्रवाह, मग तो वहनाचा असेल, उत्सर्जनाचा असेल किंवा प्रामुख्याने अभिसरण प्रवाह या ठिकाणी आपल्याला आढळत नाहीत किंवा तशा प्रकारची प्रक्रिया या ठिकाणी आपल्याला आढळत नाहीत. या ठिकाणी ना ढग आढळतात, ना पाऊस पडतो, ना विजा चमकताना आपल्याला आढळतात, ना इंद्रधनुष्य या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. म्हणजे अशा प्रकारचे हवामानाचे कोणतेही चमत्कार या पट्ट्यामध्ये आपल्याला दिसून येत नाहीत किंवा अशा पद्धतीचे जे काही हवामानातील आविष्कार आहे हे आविष्कार देखील या ठिकाणी कमी प्रमाणात या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही. या ठिकाणी धुलीकण आहेत परंतु त्यांची संख्या अतिशय कमी असलेली आपल्याला दिसते. कमी संख्येचे धुलीकण या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. म्हणजेच या ठिकाणी असं म्हटलं जातं की अतिशय कमी प्रमाणामध्ये या ठिकाणी धुलीकण असलेले आपल्याला दिसतात. मात्र या सितंबर या थराचं वैशिष्ट्य म्हणजे मित्रहो या सितंबराच्या थरामध्ये एक महत्वाचा असा एक थर आपल्याला दिसून येतो आणि तो म्हणजे ओझोनांबर, ओझोन वायूचा थर. साधारणतः सितंबरामध्ये 30 ते 40 किलोमीटरच्या दरम्यान 30 ते 40 किलोमीटरच्या दरम्यान हा ओझोन वायूचा थर आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. हा ओझोन वायू भूपृष्ठापासून 30 ते 40 किलोमीटरच्या मध्ये जवळपास एकवटलेला आपल्याला दिसतो. साधारणतः आपण जर वातावरणामधील या ओझोन वायूची टक्केवारी जर आपण बघितली की की वातावरणाला जर आपण 100% बघितलं तर या वायूचं प्रमाण त्या मानाने नगण्यच आहे. जवळपास आपण जर ओझोन वायूचा थर बघितला तर हा ओझोन वायूचा थर 0.0006% एवढा कमी प्रमाणात जरी आढळत असला आणि हा प्रामुख्याने कुठे आढळतो? हा प्रामुख्याने सितंबराच्या थरामध्ये 30 ते 40 किलोमीटरच्या दरम्यान आपल्याला आढळतो. हा जरी एवढ्या अल्प प्रमाणात असला तरी मित्रहो
हा अल्प प्रमाणात असणारा ओझोन वायूचा थर देखील पृथ्वीच्या दृष्टीनं, सजीव सृष्टीच्या दृष्टीनं, पृथ्वीवरील सजीव सृष्टीच्या दृष्टीनं अतिशय महत्वपूर्ण ठरलेला आहे. कारण सूर्यकिरणांमधून येणारे जे काही अतिनील प्रकारचे सूर्यकिरण आहेत, अतिनील प्रकारचे जे काही सूर्यकिरण आहेत, अतिनील प्रकारचे जे काही किरण आहेत, सूक्ष्म अतिनील प्रकारचे किरण या ओझोन वायूच्या अनुषंगाने शोषली जातात. ज्याला आपण सूक्ष्म अतिनील प्रकारचे जे काही, लघु अतिनील प्रकारचे जे काही किरण आहेत, अल्ट्राव्हायलेट रेज, या अल्ट्राव्हायलेट रेज, त्या पण शॉर्ट अल्ट्राव्हायलेट रेज या ठिकाणी लघु अतिनील किरण या ठिकाणी सूर्यकिरणांपैकी असणारे हे किरण या ठिकाणी शोषली जातात आणि ही शोषली गेल्यामुळे पृथ्वीवर असणारी सजीव सृष्टी, या सजीव सृष्टीचा बचाव होतो. अन्यथा ही जर सूक्ष्म अतिनील स्वरूपाची सूर्यकिरण आहेत, ही जर पृथ्वीच्या पृष्ठभागावर आली असती तर कॅन्सर सारख्या आजारानं या ठिकाणी थैमान घातलं असतं. मग ते त्वचेचं कॅन्सर असेल की या त्वचेच्या कॅन्सरनं या ठिकाणी थैमान घातलं असतं. पृथ्वीचं एकंदर तापमानामध्ये वाढ झाली असती. जे काही वनस्पती आहेत या वनस्पतीवर विपरीत परिणाम होऊन त्या ठिकाणी वनस्पती नष्ट झाल्या असत्या. म्हणजे संपूर्ण सजीव सृष्टीच ही या ठिकाणी अस्तित्वात आलीच नसती. म्हणून हे जो काही ओझोन वायूचा थर आहे, हा ओझोन वायूचा थर म्हणजेच पृथ्वीचा संरक्षक कवच म्हणून या ठिकाणी ओळखला जातो. पृथ्वीवरील सजीव सृष्टीचा संरक्षक कवच म्हणून या ठिकाणी आपण ओळखतो. म्हणजे मित्रहो, अशा पद्धतीनं हा संरक्षक कवच या ठिकाणी असलेला आपल्याला दिसून येतो. तर मित्रहो, सितंबराबद्दल आणि ओझोन थराबद्दल आणखीन काही बरीचशी माहिती या ठिकाणी आहे, ही येणाऱ्या तासामध्ये या ठिकाणी आपण बघूया. धन्यवाद.